विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे आमचे आणि या देशाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुषांना व महामातांना त्रिवार नम्र अभिवादन करीत आहे। आणि काल कथित गौतम भाऊ साबळे धडाडीचे डॅशिंग कार्यकर्ते, प्रत्येकाच्या मनावरती ज्यांनी राज्य केलं, आज प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, डोळ्यामध्ये जे अश्रू दाटून आहेत ते गौतम भाऊच्या कार्यामुळे आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची चाहती लोक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। महान अशा कलावंतांनी या ठिकाणी गौतम भाऊ यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि मी सुद्धा गौतम भाऊ यांना स्वर श्रद्धांजली या ठिकाणी वाहत आहे। सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, सहकार्य करणारे आदरणीय धडाडीचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक रमेश भाऊ कांबळे आणि संपूर्ण विश्वाचे गायक, भारताचेच म्हणून चालणार नाही तर संपूर्ण विश्वात आता ज्यांचा आवाज सध्याला गाजत आहे असे आनंदी शिंदे, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदरणीय राहुल शिंदे, महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका सुषमा देवी, अनेक कलावंतांनी ज्यांची गाणी गायली असे ख्यातनाम कवी गायक किरण बाबा सोनवणे आणि बरेचसे महान असे कलावंत या ठिकाणी आहेत। सर्वांची नावं घेणे शक्य नाही। आमचे हराळे भाऊ आहेत, आमचे उमप दादा सुद्धा आहेत आणि सर्वच कलावंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम करून थोडक्यात एक श्रद्धांजली म्हणून गौतम भाऊ साबळे यांच्यासाठी गाणार आहे। या स्टेजवरती ज्या वेळेला राजू वाघोल विरुद्ध सुहासिनी शिंदे असा सामना झाला होता, त्याच्यानंतर कधीच वाटलं नाही किंवा मनात ध्यानात असे विचारही आले नाही की त्या प्रोग्रामच्या नंतर मी डायरेक्ट गौतम भाऊ यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये हजर होईल। परंतु वेळ आणि काळ केव्हा आणि कुठे बसलेला आहे कोणालाही सांगता येत नाही। मरण आता फार स्वस्त झालेलं आहे, मरण फार स्वस्त झालेलं आहे। क्षणाचा भरोसा राहिलेला नाहीये माणसाचा, आज आहे उद्या आहे की नाही। तथागताच्या जो सिद्धांत आहे जन्म तिथे मृत्यू, मृत्यू हा प्रत्येकाला, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहेच, परंतु जाण्याची वेळ मात्र सध्याची बरोबर राहिलेली नाहीये। आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की उगवलेला सूर्य हा मावळल्याशिवाय राहत नाही, उगवलेला सूर्य हा मावळल्याशिवाय राहत नाही, खवळलेला सागर सुद्धा शांत झाल्याशिवाय राहत नाही। आणि मृत्यू माणसाच्या जीवनाचा असा एक साथी आहे, तो एक ना एक दिवस माणसाला कवटाळल्याशिवाय राहत नाही, कवटाळल्याशिवाय राहत नाही।
करोडो रुपये जरी असतील तरीही ते कामाला येत नाही. मूर्ती जाते परंतु कीर्ती अमर राहते. म्हणून माणसाने आता ठरवायचं आपल्या जीवनात आपण काय करायचं. पाठीमागे तुमच्या नावाशिवाय काहीच राहिलेलं नाहीये आणि राहत नाही. जसं आज आपण पाहत आहोत याच ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांना, महिलांना, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाच्या हृदयात आज घरून करून जाणारे गौतम भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत. कोणालाही अशी कल्पना नव्हती. आज हा परिवार बघा, आजची काय वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. आणि म्हणून जेवढं जीवन चांगलं जगता येईल तेवढं सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित जीवन जगा. याच्या पलीकडे आपल्या हातात आता काही राहिलेलं नाही. म्हणून थोडक्यात गौतम भाऊ यांच्या परिवारातील हा सर्वात त्यांचा परिवारच आहे. वंदनाताई आहेत, दादांची मुलगी मैथिली या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक वेळा लहानाची मोठी झाली मैथिली, परंतु हा परिसर तिने नेहमी गजबजलेला पाहिला, हसताना पाहिला. परंतु आज ती लहानसं बाळ, जिला दुःख काय आहे हे माहीत नव्हतं, परंतु आज याच परिसरामध्ये ती जिकडे तिकडे दुःखाचा डोंगर पाहत आहे. आणि म्हणून या भरल्या मंडपामध्ये, या जमलेल्या गर्दीमध्ये ती लाडकी लेक गौतम भाऊ यांची पत्नी काय म्हणत आहेत असा गाण्याचा संदर्भ आहे. मैथिली काय म्हणत आहे. हे मन सारावर पडतय का जागी बसना, कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना. आणि तुमच्या दुःखाचा अंत तर कोणीच पाहू शकत नाही आणि सांगूही शकत नाही. आणि म्हणून वंदनाताई सुद्धा म्हणत आहे, असतील का तिथे असतील, या बाजूला असतील का त्या बाजूला असतील, आज नजर या मंडपामध्ये भिरभिरत आहे.
हरिचंद सावंत सुमननगर यांच्याकडनं पुन्हा 100 रुपये भेट आलेली आहे. आभार मानते. वंदना ताई म्हणत आहे, ही सारी दुनिया आज त्यांचे मित्र आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, सर्व कलावंत आहेत, पण ही सारी दुनिया मला दिसत. वंदना ताई म्हणत आहेत, ही सारी दुनिया मला दिसत, माझा धनी दिसना. लाडकी मैथिली या सर्व गर्दीमध्ये तिचं सुद्धा मन बोलत आहे. आज मैथिली या बाळावरती काय डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा, तिच्या वेदना, तिची अवस्था, आणि म्हणून ती सुद्धा म्हणत आहे या गर्दीमध्ये, सारी दुनिया मला दिसत, सारी दुनिया मला दिसत, माझे पप्पा दिसत. जीवावरती जो आघात झालेला आहे, बाबूभाई यादव यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये भेट आलेले आहे. आभार मानते. सागर सावंत यांच्याकडनं 200 रुपये भेट आलेले आहे. दिवंगत गौतम भाऊ साबळे यांचे बंधू परशुराम साबळे यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या सुखानात 200 रुपये भेट दिलेली आहे. आभार मानते. मरण का आलं आणि का घेऊन गेलं याची त्या बाळाला काहीच कल्पना नाहीये, आणि म्हणून आज हा परिवार त्या काळाशी भांडत आहे. आदरणीय बाबा अशोक जोगदंड यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मदान आलेलं आहे. सांग तू रे काळाचे काय तुके, आज वाट पाहून डोळे थकले आमचे, आज डोळे थकले आमचे, आज
मन हसेना दत्ता अवसरमल या दादांकडनं सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. वंदनाताई आदरणीय ख्यातनाम कवी गायक आमच्या बाबा किरण बाबा सोनवणे यांच्याकडनं सुद्धा आशीर्वाद आलेला आहे. आदरणीय धडाडीचे कार्यकर्ते आणि कलावंत प्रेमी माजी नगरसेवक आदरणीय रमेशजी कांबळे साहेब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. मी आभार मानते. धन्यवाद. पापा खंदारे साबळे भाऊंचे गौतम भाऊ साबळे यांचे दोस्त आहेत. ते म्हणतात माझा हिरा हरपला. हा बाबा म्हणतात एवढं गाणं पूर्ण म्हणा. माधुरामजी चव्हाण यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये भेट आलेली आहे. कलावंत बरेचसे बाकी आहेत आणि प्रत्येकालाच साबळे दादांबद्दल गायचं आहे, बोलायचं आहे आणि म्हणून शेवट करत आहे. आता त्या बाबांनी येऊन सांगितल्याप्रमाणे आमचा हिरा हरपला. राजू दादा हेगडे यांच्याकडनं सुद्धा गौतम भाऊ यांच्या सन्मानात 500 रुपये भेट दिलेली आहे. आभार मानते. या विभागाचा प्रत्येकाला असं वाटत आहे आदरणीय बाबा आत्माराम आवाड सुमननगर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. जेवढे या ठिकाणी जमलेले आहेत त्या प्रत्येकाच्या मनाची अवस्था आज फार वेगळी आहे आणि प्रत्येक जण म्हणत आहे प्रत्येकाच्या काळजाचा तुकडा हरपला. आणि प्रत्येक जण म्हणत आहे प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द आहे आहो ठक्कर बाप कॉलनीचा वाघ हरपला. ठक्कर बाप कॉलनीचा वाघ हरपला. कृपया वेळेचं भान राखा प्लीज. कांतीलाल दामोदर गायकवाड या आमच्या बांधवाकडनं सुद्धा 200 रुपये भेट आलेली आहे. आभार मानते. धन्यवाद. कोणाच्याही मनाची दशा आज काही शांत बसेना.